नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण अतिशय दिव्यमय असा अनुभव पाहणार आहोत. चला तर मग आजचा अनुभव आपण पाहूयात. तर आजचा अनुभव जालना येथील राहणाऱ्या घनसांगवी या गावातील रहिवासी सौ कविता वऱ्हाडे या शेतकरी ताईंचा आहे. चला तर मग अनुभव पाहूयात. तर ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन करून मी अनुभवाला सुरुवात करते. मी सौ कविता वऱ्हाडे, घनसांगवी, जालना येथील एक शेतकरी आहे. माझा मुलगा 11वी व 12वीलाच साध्या क्लासमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. त्याची MBBS करायची खूप इच्छा होती. पण आम्ही शेतकरी मोलमजुरी करून घर चालवतो. आपण शिक्षणाला एवढे पैसे कुठून आणायचे असे आम्हाला वाटायला लागले. गावात स्वामींचे केंद्र आहे, तिथे आम्ही जमेल तशी सेवा आम्ही करू लागलो. आणि तेव्हा एका ताईंनी मला जनकल्याणची माहिती दिली आणि आम्ही फॉर्म भरला. नंतर मार्च 2023ला दिंडोरी नाईट सेवेला गाडी निघाली. पण सेवेला मी गेले आणि मागे माझ्या मुलाची मे महिन्यात परीक्षा झाली. आणि त्यावेळेस जेव्हा त्याचा निकाल लागला त्यावेळेस आम्हाला समजले की त्याला 510 मार्क्स मिळाले आहेत. आणि नंतर मुलगा नाराज झाला आणि त्याने पुन्हा ड्रॉप घेतला. नोव्हेंबरमध्ये पुन्हा नाईट सेवेची वेळ आली, जी दिंडोरी प्रणित सेवा मार्ग केंद्रामध्ये ही नाईट सेवा होणार होती. तर तेव्हा मी गुरुमाऊलींना विनंती केली की मुलाचा गव्हर्नमेंटला नंबर लागावा म्हणून मला सेवा द्या. आणि त्यावेळेस गुरुमाऊलींनी मला घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सेवा दिली. मी सेवा करू लागली आणि तेव्हा घरातील गावातील सगळेच लोक मला खूप नावं ठेवत, माझ्यावर अक्षरशः हसत. काय स्वामी स्वामी करते. मुलाचा पण स्वामींवर अजिबात विश्वास नव्हता. बाकीचे पण म्हणायचे. आणि नंतर माझा मुलगाही मला म्हणायचा की तुला स्वामींचं वेड लागलंय. पण माझ्या माऊलींवर प्रचंड विश्वास होता. दिलेली सेवा मी पूर्ण केली आणि मे 24ला मुलाचा पुन्हा एकदा पेपर झाला. आणि त्यावेळेस मी त्याला असा सहज फोन केला. त्यावेळी जेव्हा त्याने तो फोन उचलला त्यावेळेस तो हॅलो वगैरे काहीच न बोलता फक्त श्री स्वामी समर्थ असं बोलला. आणि अक्षरशः त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. त्याला आनंदाश्रू अनावर झाले होते. मी पण रडू लागले. त्यावेळी मुलाला 680 मार्क मिळाले. परमपूज्य गुरुमाऊलींनी जी सेवा दिली ती सेवा मी पूर्ण केली आणि त्याचे फळ मला इतके मोठे मिळाले. स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. तर मित्रांनो, मी सर्वांना कळकळीची विनंती करते की माऊलींच्या दरबारात गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव केला जात नाही. माऊलींनी दिलेली सेवा प्रचंड विश्वास ठेवून पूर्ण करा. आपण 99% प्रयत्न करतो, पण 1% स्वामींचा आशीर्वाद खूप अनमोल आहे. 100% आपला प्रश्न सुटेलच यात शंका नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर मित्रांनो, आजचा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.